सोलापूर शहरातील सर्व नाभिक दुकानदारांची बैठक झाली। या बैठकीत दाढी कटिंगच्या दरामध्ये 20% दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नाभिक दुकानदार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर भालेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। महाराष्ट्रातील इतर शहर जिल्ह्यात झालेली दरवाढ पाहता सोलापुरातही 20% दरवाढ करण्याचा निर्णय घेतला असून दिनांक 1 फेब्रुवारी 2025 पासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे। सोलापूर शहरातील मिळकत कर, लाईट बिल, जागा भाडे, सौंदर्य प्रसाधने यासह विविध साहित्याच्या दरांमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे ही दरवाढ करणे अपरिहार्य ठरले आहे। त्यानुसार सध्या 100 रुपये असलेल्या कटिंगच्या दरात 20 रुपयांनी वाढ करण्यात आली असून दाढी 50 रुपयांवरून 60 रुपये दर करण्यात आला आहे, असे प्रभाकर भालेकर यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेस बापूराव काळे, संतोष राऊत, भारत शिंदे, प्रकाश शिंदे, आनंद वाघमारे आदी उपस्थित होते। नमस्कार, मी प्रभाकर भालेकर, नाभिक दुकानदार बहुउद्देशीय संस्था या संस्थेचा मी अध्यक्ष आहे। 1 फेब्रुवारी रोजी या संस्थेचे सर्व सभासद, पदाधिकारी यांनी आम्ही सर्वांनी मिळून मीटिंग घेऊन सोलापूर शहरामध्ये सलून व्यवसायामध्ये 20%ची दरवाढ केली आहे। ही दरवाढ गेल्या 2 वर्षाखाली 100 रुपये कटिंग होती, आता ती कटिंग 120 रुपये झाली व 50 रुपये दाढी 60 रुपये झाली। तसेच पुढचे जे दर आहेत ते याचप्रमाणे 20% प्रमाणे वाढतील आणि सोलापूर शहरातील सर्व सलून दुकानदारांनी हे दर घेऊन संस्थेला सहकार्य करावे व सोलापूर शहरातील सर्व कस्टमर ग्राहकांना विनंती आहे की सर्वांनी दुकानदाराला सहकार्य करून हा दर देण्यात यावा, अशी मी सर्वांना विनंती करतो व दुकानदाराला आवाहन करतो। थांबा तसं अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।